सरकार लाडकी बहीण म्हणून ऊर बडून घेते, तर दुसरीकडे सत्ताधारी लोक आपल्याच कार्यकर्त्यांना मटक्याचे दुकान उघडून देतात, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर करण्यात आला आहे। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर अडचणीत येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांनी काही लोक जुगार खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून शिंदे गटाचे हिंगोलीच्या कळमनुरीतील आमदार संतोष बांगर यांना लक्ष्य केलंय। हिंगोलीच्या खटकाळी बायपासवरील शिवराज बार येथील सदर व्हिडिओ असल्याचा आरोप अयोध्या पोळ यांनी केलाय। संतोष बांगर यांचं नाव न घेता स्टंटबाज आमदार असा उल्लेख त्यांनी या व्हिडिओमध्ये केलाय। यासोबतच शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यांचा भाऊ खुर्चीवर बसलेला असल्याचंही त्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे की बहीण, परंतु याच लाडक्या बहिणींचे संसार आपल्या सत्तेतील सत्ताधारी आमदारांच्याकडून कशा पद्धतीने उद्ध्वस्त होत आहेत, मग ते दारू असेल, गांजा असेल, मटका असेल, तर अशा पद्धतीचे जे काही वाम मार्गाला आपल्या बहिणीच्या नवऱ्याला किंवा आपल्या बहिणीच्या नातेवाईकांना म्हणा जे वाम मार्ग लावला जाते, तर स्थळ आहे खटकाळी बायपास शिवराज बार येथील। मी तुम्हाला 1-2 सेकंदाचा व्हिडिओ दाखवते, बाकी व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या सोबत तुम्हाला पाठवतेच आहे। यात एक स्टंटबाज आमदाराच्या सोबत असलेला पदाधिकारी त्याचा भाऊ आहे, जो चेअरवरती बसलेला आहे। हा कोट्यावधीचा गल्ला आहे, कोट्यावधीचा। पाठवते सगळ्यांसोबत। कोट्यावधीचा गल्ला आहे जो मटक्याचा आहे। अशाच पद्धतीनं गांजा, त्याच्यानंतर अवैध वाळू, त्याच्यानंतर ज्याच्या कृपा आशीर्वादाने, मग ते पोलीस असतील, स्थानिक आमदार असेल, स्टंटबाज आमदार यांच्या कृपा आशीर्वादाने जे सगळे हे अवैध धंदे चालतात। बरं, आता माझ्याकडे एक पेपरची बातमी आहे आणि माझ्याकडे एक स्थानिक आमदार जे आज सत्तेमध्ये आहेत, तानाजी मुटकुळे यांचा एक लेटर पॅड आहे। त्याच्यामध्ये ते म्हणतात की इथे आरटीओच्या म्हणजे जे लोक म्हणजे रेतीचे जे काही टिप्पर आहेत किंवा रेतीचे जे ट्रक आहेत ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी वगैरे होते, तर त्यांनी आरटीओ वरती ताशेरे ओढले आहे। ते माझ्याकडे लेटर पॅड आहे, जे मी फेब्रुवारी महिन्यामधलं, जे मी तुम्हाला पाठवते। तर एकीकडे हा स्टंटबाज आमदार दुसऱ्या जिल्ह्यातल्या आरटीओला म्हणजे त्याची आई बहीण काढून बोलत असतानाचा जे रेकॉर्डिंग आहे ते सगळीकडे व्हायरल करतो, ज्याच्यामध्ये मी जेव्हा ही पोस्ट करते तेव्हा मला अन्य लोक म्हणतात की नाही त्यांनी बरोबरच केलं। तर मग स्वतःच्या जिल्ह्यातल्या आणि स्वतःच्या विधानसभेतल्या जी काही वाहतूक कोंडी होती आहे अवैध रेतीमुळे किंवा त्याच्या ट्रकमुळे, तर याच्यावरती हे स्टंटबाज आमदार कधी बोलताना दिसतात का आपल्याला? हा एक माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे। आज मी फक्त एका स्थळाचा आणि एका ठिकाणचा व्हिडिओ दाखवलेला आहे। असे अजून 2-3 दिवस म्हणा पुढचे मी तुम्हाला अजून अन्य असे भरपूर सारे भांडेफोड करणार आहे। तसेच येणाऱ्या काळात मी असे अनेक व्हिडिओ पोस्ट करून भांडाफोड करणार असल्याचं अयोध्या पोळ यांनी सांगितलंय। यावर आता संतोष बांगर यांच्याकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहण्यासारखं असणार आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका। धन्यवाद।